पैसे आणि एकदा मातीच्या हात मारा आज एकदा. तर नमस्कार मित्रांनो, 2 शेळ्यांचा सौदा झालेला आहे. आता बघा तुम्हाला दाखवतो. बघू शकता आपणच दिलेले पैसे, स्माइल वगैरे व्यवस्थित सौदा चालू आहे. किती मामा? 47 आहेत का व्यवस्थित? हा व्यवस्थित आहे. 47 आहे. आता जनावर दाखवतो तुम्हाला पुढे. माल ओरिजिनल आहे. हा ओरिजिनल आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली आहे. चला आता शेळ्यांकडे जाऊ. अख्ख्या बाजारामध्ये एक शेळी आहे, म्हणजे एवढी जबरदस्त आहे. 100 जण मागून गेली त्या शेळीला. नाद करायचं नाही जनावरचा. म्हणजे बघा सकाळपासून एवढंच आमचा सौदा झालेला आहे. सकाळी किती लवकर आलेलो होतो आम्ही. बघू शकता शेळी. ही शेळी बघा, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो शेळी मी. हे बघा 2 बोकड आहेत. 2 बोकड, 1 पाठ. अजून ही शेळी, अजून ती कुठे गेली? आणि अजून हे बघा ही एक शेळी आणि ही हे पाठ बोकड. हे 2 पिल्ले जे की चाऱ्याला लागले 2 पिल्ले. ही एक शेळी. अजून हे बघा इकडे 3 पिल्ले. अजून हे बघा शेळी 3 पिल्ल्याची शेळी आहे ठोकर अशीची. घ्या की मध्ये या की मध्ये. हा ओरिजिनल आहे. चला काय अडचण नाही. झालेला सौदा, 1 नंबर सौदा झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता फार्मवरती आलेलो आहोत आपण. आता तुम्हाला दाखवतो शेळ्या वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आता ही व्हिडिओ तुम्ही बारके क्लिप बघितलेला सर्वांनी. हे बघा सकाळीच म्हणजे बाजार भरण्याच्या अगोदर आम्ही पोहोचलो होतो. आता 12:30 वाजलेत आम्हाला इथं पोहोचायला. शेवटच्या ज्या वेळेस बाजार संपत असतो, कमीत कमी ह्या शेळीला 100 माणसानं बघितलं होतं. 100 माणसानं. येणेगुरच्या बाजारामध्ये सर्वात टॉपची जी शेळी होती ना, टॉपची शेळी, त्या शेळीसाठी फक्त आम्ही अडून होतो शेवटपर्यंत. शेवटला लास्टच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सौदा झालेला होता शेळीला. बघू शकता ही शेळी बघा, होंडा शेळी आहे. नाद गरज नाही शेळीचा. 3 पिल्लं आहेत. तुम्ही सांगा इकडे शेळी बघितल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल कास जबरदस्त माप आहे शेळीचं. तेव्हा कास बघा, 3 पिल्ले, 3 पिल्ल्याची शेळी आहे. कास आणि पिल्लं इकडे दाखव. पिल्लं 2 बोकड आणि 1 पाट आहे. आणि हे बघा आता ही जी शेळी आहे कास, ही जी शेळी आहे हे बघा, हे शेळी बघा, कास बघायचा, सडपारंब्या बघा, आणि 1 पाट आणि 1 बोकडाच्या खाली. आणि मोठे आहेत, चाऱ्याला लागलेले आहेत. दोन्ही चाऱ्याला लागलेले आहेत. मला सांगा आता किती झाले? 5 आपले 3 बोकड आणि 2 पाठी झाल्या. मग आपल्या 4 शेळ्यामध्ये 3 बोकड आणि 1 पाठ होती. अशा जर 2 जर शेळ्या ठेवल्या ना तर 100% परवडते. मग आता अजून सुद्धा हे बघा नियोजन होतं 4-5 शेळ्या आणायचं, पण आम्हाला काय शेळ्या पासच पडले नाहीत. म्हणजे जी शेळी मला पास पडायची तो इस्मार्ट रिजेक्ट करून टाकायचा डायरेक्ट. शेवटी आम्हाला दोघाला पहिली शेळी ही जी म्हणजे आम्ही भरपूर आवडली. पण कसं आहे, डायरेक्ट 35,000, 34,000, 28,000 डायरेक्ट म्हणत होते. म्हणून मग लक्षात फायनली आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे आता दोन्ही मिळत घेतलेलं आहे. एकाच व्यापाऱ्याकडून घेतलेल्या शेळ्या आहेत. दोन्ही खात्रीशीर शेळ्या आहेत. मुळात महत्व सांगतो, 47,000 रुपयाला सौदा झालेला आहे. 47,000. तर बघा आता आमच्याकडे असं मार्केट आहे. आता बऱ्याच जणांना वाटू शकतं की बा थोड्या महाग बसल्या. हे बघा ह्या आता मी पूर्ण खुश आहे. माझ्या तोंडावरून तर तुम्हाला लक्षात येईल सर, 100% मी खुश आहे. कारण मार्केटच तसं आहे आमच्याकडे मित्रांनो. कारण कसं आहे, धाराशिव जिल्हा म्हणलं की नादच नाही. काळा जनावर एकतर आम्हाला इथं हैदराबाद जवळ पडते, त्याच्यानं पहिल्यापासून शेळ्यांना मार्केट होतं. आणि शेवटी सोनं म्हणलं की पैसे द्यावंच लागत. आणि शेळी बघा तुम्ही, ही शेळी एवढी जबरदस्त आहे. हिचा कोटा, हिचं बघा, जनावर म्हणजे जनावर आहे. हा आता इथं आपण व्यवस्थित संगोपन करणार. एवढा जबरदस्त जागा होता, त्या मालकानं कंडा सुद्धा अगदी काढून घेतलेला नव्हता. कारण कसं किती आमच्या पुढं सकाळपासून 4 तासामध्ये 40 जण ह्या शेळीला मागून गेले. 28,000 पण शेळीला मागून गेले होते. पण शेवटच्या वेळेस लास्टला बरेच काही म्हणजे मध्ये आतमध्ये माणसं घालून 10 माणसं बोलून घेऊन हे करून लय मगजमारी करून सौदा झालेला होता आमचा. एवढा जबरदस्त सीन झाला आज की मी तर खुश आहे की बाबा 47,000 रुपये मध्ये आम्हाला 2 शेळ्या, एका शेळीच्या मागे 3 पिल्ले, एका शेळीच्या मागे 2 पिल्ले, 5 पिल्ले, 2 शेळ्या, या असे 7 जनावर आता आपल्या फार्म मध्ये आलेले आहेत. आणि विषय म्हणजे आता बघा 3 बोकड वगैरे आहेत. डायरेक्ट 30+ला 3 बोकड डायरेक्ट 30+ला काढणार. म्हणजे सांगायचा उद्देश का आता अजून 2 शेळ्या वगैरे आणायच्या. मग मला हेच म्हणायचं आहे, बघा जनावर महत्वाचं आहे. जनावर क्वालिटीचे ठेवा. आता ते पण आपल्या जुन्या शेळ्या पण चांगल्या होत्या, पण 2 शेळ्या थोडंसं ते लवकर लागवड झालेली होती. पाठ वगैरे एका शेळी जरा सडपारंबी खालीवरी होती आणि एकच पिलू देत होती. त्याच्यामुळं जर अशा शेळ्या जर
10-15 जर असं जर शेळ्या जर फार्म मध्ये झाले ना 100% शेळी पालन परवडतंय, 100% परवडतंय. आता बघू शकता मस्तपैकी नियोजन आहे. आणि शेळी कशी वाटली ते नक्की सांगा. आता हे बघा शेळी का जबरदस्त शेळी आहे. ही बघा शेळी जबरदस्त एकदम नाद करत पिल्ले वगैरे चालायला लागलेले आहेत. मग यांचं संगोपन जे डिवर्मिंग याला कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन सर्व गोष्टीचं व्यवस्थित संगोपन करणार आहोत आता आपण. तेव्हा सांगायचा उद्देश एवढाच आहे की रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय